गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून संत तुकाराम पॅरामेडिकल नर्सिंग इन्स्टिट्यूट इथं गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी। यावेळी कार्यक्रमात प्रथम सर्व पाहुण्यांचं स्वागत व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व गुरुपूजन करण्यात आलं। या कार्यक्रमात सुप्रसिद्ध प्रख्यात शिवव्याख्याते श्री प्रदीप कदम यांचे मोलाचं मार्गदर्शन लाभलं। प्रसिद्ध शिवव्याख्याते प्रदीप कदम यांनी विद्यार्थ्यांना गुरुपूजनाचे महत्त्व विशद करताना म्हणाले, गुरुपौर्णिमा हा सण महर्षी वेदव्यास यांच्या जन्मदिवसानिमित्त साजरा केला जातो। जे वेदांचं विभाजन करणारे ऋषी होते, या दिवशी गुरूंचा सन्मान, त्यांचे आशीर्वाद घेणं आणि त्यांची पूजा करणं ही परंपरा आहे। वेदव्यास यांनी घोर तपश्चर्येनंतर वेद, पुराणे आणि महाभारत यांची रचना केली, म्हणून त्यांना आदिगुरु मानले जातं। या कार्यक्रमास लिहिणारा डॉक्टर नावाने ओळखले जाणारे डॉक्टर स्वप्नील चौधरी यांनी देखील संत तुकाराम पॅरामेडिकल नर्सिंग इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन तर केलं। त्यासोबतच बहुतांश विद्यार्थी ग्रामीण भागातील असल्याचं लक्षात येताच गरिबी आणि आईबापाच्या कष्टाची जाणीव मुलांनी ठेवावी यासाठी घण्या कर्जबाजारीपणाची जिंदगी ही कविता सादर करून सर्वांना भावुक करून ठेवलं। पत्रकार, सामाजिक कार्यकर्त्या कवयित्री जयश्री सोनवणे मॅडम यांनी मुलींना गुरुची महती सांगितली आणि आपली तुलना इतरांच्या राहणीमानाशी न करता इतरांच्या चांगल्या विचारांशी तुलना करावी, चांगलं शिक्षण घेऊन आपलं व शिक्षकांचं नाव लौकिक करावं असंही त्यांनी सांगितलं। हा कार्यक्रम संत तुकाराम मल्टी स्पेशालिटी शिवकृपा हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डायरेक्टर डॉक्टर प्रशांत चव्हाण, संत तुकाराम पॅरामेडिकल नर्सिंग इन्स्टिट्यूटच्या डायरेक्टर सोनाली बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला। या कार्यक्रमास प्रख्यात शिवव्याख्याते प्रदीप कदम सर, कवी डॉक्टर स्वप्नील चौधरी, कवयित्री पत्रकार जयश्री सोनवणे, महामल्लप्पा सर, दत्तात्रय अनंत गावडे, नर्सिंगचे विद्यार्थी-विद्यार्थिनी आदी मान्यवर उपस्थित होते। तसेच या कार्यक्रमाचं प्रास्ताविक व सूत्रसंचालन रमण बिरादार सर यांनी केलं, तर आभार प्रदर्शन सोनाली बिरादार मॅडम यांनी मांडले।